पुढची बातमी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमाला केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। मोरोपंत पिंगळे यांच्या 75ची आठवण सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केलं। जेव्हा 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो। 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असा संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले। मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मोहन भागवत यांनी ही आठवण सांगितली। अभी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच तो मर गया। मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ। 75 वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं। त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा घालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा। नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला किंवा संघाने नियम केलेला की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावर। नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत। त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। पाहूयात पुढची बातमी। शहापूरच्या दमानी शाळेमध्ये टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं 10 ते 12 विद्यार्थिनींचे अक्षरशः कपडे काढून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता। त्यानंतर एकच खळबळ माजली। या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 5 जणांना अटक करण्यात आली। तर या प्रकारामुळे पालक ज्या विश्वासाने आपल्या मुलींना या शाळेत पाठवतात त्या विश्वासाला तडा गेल्याचं दिसतंय। महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शहापूर इथल्या पोलीस स्थानकामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी पोलीस अधिकारी, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। ट्रस्टीचे जे दोघांचा गुन्हा दाखल होता ते आहे काय? त्यांचे पण नाव त्यात दोन ट्रस्टी त्यांना अटक करण्यात आली। दाखल होईल का नाही? ट्रस्टीवर गुन्हा दाखल होईल का नाही? ट्रस्टीचे FIR मध्ये नाव घेण्यात आलेले आहे।